काय मम्मा आर यू चॅलेंजिंग मी? पण टफ आहे. आणि ही पोरगी माझ्या बरोबर छोनी पापा इज दी. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. आय डोंट नो तुम्हाला ऑडिओमध्ये थोडा फरक जाणवेल की नाही. आपण एक नवीन गॅजेट घेतला आहे, माईक घेतला आहे, त्याची जरा टेस्टिंग पण चालू आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे मेन गोष्ट मी तुम्हाला दाखवायला इथं आणलं आहे किंवा जी मला दाखवायची होती ती म्हणजे पॅकिंग इज गोइंग ऑन. वेअर आर यू गोइंग मॅडम? ती बघा चालली बाहेर. आणि ती खरंच बाहेर चालली आहे मला आणि स्नोईला सोडून. हे बघा सगळी पॅकिंग होती आहे. म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. आणि मॅडम 2 दिवस नसणार आहे आणि ही पोरगी माझ्या बरोबर नसणार आहे. 1.5 दिवस तर खरं बरोबर आहे ना. आता तर उद्या ती जाईल आणि नेक्स्ट डे 12-1 वाजेपर्यंत येईल, असा काही शेड्यूल आहे. आणि ही पोरगी माझ्या बरोबर छोनी पापा इज दी. हा इतकं हडुकावर बोलते तू? पापावर भरोसा नाही का बेटा? काट तो मम्मा, पापा कर लेंगे. ऑप्शन नहीं है. शोनी आज डेमो तू आणि मी आज डेमो बघितलेत. हाँ कल तेरे पे ज्यादा टाइम वॉशरूम में रहने का रहेगा नहीं ऑप्शन. चान्सच नाही. चान्सच नाही आहे उद्या तुला. उद्या जाऊच शकत नाही, राहूच शकत तू नाही. आजच जितकं तुला वॉशरूमला जायचं आहे तितकं तू जाऊ. नाही ती जेव्हा झोपेल ना तेव्हा जाईल मी. बाय द वे तिला उद्या डे केअरला पण सोडायचं आहे, तर तेवढे 3 तास भेटतील मला. आणि ती दुपारी झोपेल माझ्या हाताने झोपली तर ते 2 तास झोपेल ना. झोपते ती. चलायची पॅकिंग होऊ द्या, बाकी आपण अजून दाखवूच तुम्हाला. अरे हळू हळू छोने हळू. थांब का बर नाही, हळू हळू. ओके रात्रीचे 11:15 वाजलेत. मॅडम खूप रडतायत आणि मॅडम पिऊची पॅकिंग झाली आहे. पण छोनीला काय होतंय, छोनी असे नको करू. अजून ते स्टार्ट पण झाले नाही, अजून ते मम्मा गेली पण नाहीये. तू अशा आत्तापासून करशील मग उद्या तर काय होईल माझं. उद्या आहे परवा, उद्या तर मम्मा जाईल, परवाचा दिवस राहील. आपण कशा करणार? वी आर अ टीम ब्रो. हाय फाय बॉक्स बूम. आपण चांगलं राहणार. थम्सअप. प्रॉमिस. छोनीने प्रॉमिस केलंय मला. छोनीचं प्रॉमिस. आपण चांगलं राहू हा बेटा. हां मम्माला जाऊ देऊ. हां छोनी पापासोबत राहणार ना मस्तपैकी उद्या. हां थम्सअप. ओके गाईस थम्सअप. आम्ही उद्या मज्जा करू. थम्सअप ये. काय मम्मा आर यू चॅलेंजिंग मी? छोनी मम्मा चॅलेंज करते आपल्याला. कसलं चॅलेंज मला सांग. सकाळी तुला फक्त तिला तयार करून डेकेलला पाठवायचं आहे, ठीक आहे. 3 तास ती डेकेलला राहील, मग ती घरी आहे, मग ती 1 तास जागी राहील, त्यानंतर ती झोपून जाणार. मग लगेच दादा वहिनी अर्जुन येणार. अरे ते सगळे येतात की नाही येतात दॅट्स नॉट इट फायनलाइज ना. दादा अर्जुन ते येतीलच. म्हणजे आपण बॅकअप बोलून ठेवलंय. दादा वहिनी अर्जुन येणार आहेत, पण ते संध्याकाळी किंवा रात्री येतील. बट एनिवेज या मुलीला सांभाळणं इज नॉट अन इझी टास्क. ओके मी काय म्हणते मस्त पैकी मी जॉब करते आणि हाऊसवाईफ बनते. चला आता जरा झोपू, कारण की सकाळी मॅडमांना उठायचं लवकर. म्हणजे किती लवकर? 6 वाजेला, कारण की 7:30ला ते पुण्याहून निघणार आहेत जायला. तो अभी जल्दी सोएंगा तो सुबह जल्दी उठेंगा ना भिडू, तो इसलिए अभी सोना जरूरी है. सो गुड नाईट गाईज, भेटूया उद्या सकाळी. ओके बाय बाय. 7 वाजलेत. मॅडम फुल रेडी आहेत, निघाल्यात. ॲक्च्युली मी तिला ऑल द बेस्ट म्हणाल पाहिजे इव्हेंटसाठी. तिचा इव्हेंट ॲक्च्युली ऑफिसचा, आधी पण सांगितलं असेल तसं. तर आता ती जाती आहे आणि ती येईल उद्या दुपारपर्यंत. 7:30ला त्यांची बस येणार आहे. निघूया, चला भेटू तिकडे. चलो बाय बाय. ओके पिऊला सोडून आलो, पण आता मला दीपकचा फोन आला की स्नो उठली आणि रडती आहे. तर आता मला तिला बघावं लागेल. हा तो याच्यासाठी, कारण की स्टेअर्सकेसने आलो आहे आणि 8:30 वाजलेत. ऑफिशियली आपला चॅलेंज चालू होतो आता. तिला स्नोवी झोपली आहे, म्हणजे आल्यानंतर 8:30 वाजता आता तिला झोपवलं. 9:15 आता तिला उठवतो, कारण की तिची आता डे केअरची पण तयारी करायची आहे. सो चला करूया पटकन. आणि बघा पिऊ किती हुशार आहे ना, सगळं काही म्हणजे रेडी करून गेली ती ऑलमोस्ट, की काय काय लागणार आहे, कुठला ड्रेस घालायचा आहे. आज तिचा
डे केअरला रेड डे, तर सगळं रेड, तर तिने सगळं काढून ठेवलं ऑलरेडी. तिला मेडिसिन कुठल्या द्यायच्या आहेत. सोपं करून गेली खूप काम. थँक्यू सो मच. चला तिला उठवतो आता. बाय. स्नोई चल बेबी, ईट कर. स्वतः ईट करते की पापाला खाऊ घालू? तुला आता थोडे स्ट्रॉबेरीज दिले आहेत आणि ती ईट करते. हे स्ट्रॉबेरी खाऊन झाले की तिचं जॅकेट घालू, बॅग भरू आणि आपण मग तिला डे केअरला सोडून येऊ. तेवढे 2-3 तास जरा टाइम भेटेल. सो फार सो गुड, पण टफ आहे. क्या हो गया तुम्हें, क्यों नहीं बोल रहे हो? ऑल द हजबंड्स, इफ यू थिंक की तुमची बायको काहीच नाही करत, शी इज हाऊसवाईफ असेल, वर्किंग वुमन असेल, मुलांना 1-2 दिवस सांभाळून बघा, मजा येऊन जाईल. आणि मी सांभाळून म्हणजे कसं पूर्ण सांभाळून बघा, एंड टू एंड. सकाळी उठवल्यापासून अजून तर फक्त ट्रेलर स्टार्टच झालं. चला हिचं आता हे संपवतो आणि मग आपण जाऊया हिला सोडायला. स्टे ट्यून, मजा येणार आहे आज खूप. ओके, 11:15 झाला. आज खूप लेट होऊन गेला ॲक्च्युली. ती 10-10:30 चालली जाते डे केअरला. बट ठीक आहे, आज मामा पण नव्हती आणि आपल्यासाठी सगळं हॉटस्पॉटच झाली. एनिवेज आता ती गेली आहे. माझ्याकडे आता 1 वाजेपर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत माझी ऑफिसची काम वगैरे, ऑफिस आहे वायदो आपला, ऑफिसची काम वगैरे सगळं संपवतो, फ्रेशन अप होतो आणि मग तिला घ्यायला जाऊ. तेव्हा बाकीचं करूया. बट इट्स गुड, आय एम लव्हिंग इट. मला फक्त जेवणाचंच टेन्शन आहे, ते बघू आता तिकडनं आल्यावरती. आता नाश्ता ते होऊन गेला सॉर्टेड, जेवणाच्या वेळेस मजा येईल. ओके चला, 1:30 वाजले आहेत. माझं ऑफिसची कामं झाली. जेवण करून घेतलं मी, मेन म्हणजे कारण की स्नो आल्यानंतर म्हटलं तिच्यावर पूर्ण लक्ष द्यावं लागेल, म्हणून जेवण वगैरे उरकून घेतलं. तर आल्यानंतर तिचं जेवण, तिला झोपवणं आणि ऑफिसचं पण साईड बाय साईड सुरूच आहे. तो चला स्नोईला घेऊन येऊ आधी. आय होप ती चांगलीच राहिली असेल ना. डे केअरला ती एन्जॉय करते, तिकडचा काही प्रॉब्लेम नाही. येतोय का? चलो, चाचू भी आ रहे, दीपक चाचू भी आ रहे है. चलो छोनी ईट करते. छोनीने डाळिंब खाल्ले, छोनीला आता आपण देणार टॉबी बी. तसं ती म्हणजे तिथं डे केअरला खाऊन आलेली आहे थोडंफार, बट स्टील तिला आल्यावर तर थोडंफार काही खायला देतोच. आज काय केलं छोनी शाळेत? हा बेटा, स्कूलला काय केलं आज? काय केलं स्कूलला आज? छोनीने काय केलं? ईट केलं छोनीने? भाता खाल्ला? खाल्ला? थोडी तू केली. तिथं फिक्स द्यायला, भाता खाल्ला. ए चाकू लागते बेटा तुला, पापा कापून देतात ना. अंडा खाता ना बेटा? नम नम नम. गुड, इट्स गुड. ईट कर, मग आपण अंडा बनवू. बाय द मी खात नाही, आय एम प्युअर व्हेजिटेरियन. दीपकला सांगेल बनवायला. नाहीच त्याचं जमलं तर मी बनवून देईल, पण मुलीसाठी तेवढं कर. चलो, मास्टर शेफ दीपक इन द हाऊस. अंडावाली रेसिपी पिऊने सांगितली होती, ती बनवतोय आता. सिक्रेट इन्ग्रेडियंट काय? तर दोन्ही एकाच्या. हे काम चालू होते त्याच्या आधी काम बिघडून जातं. हे बघा, ॲक्च्युली असे 2 डबे होते. ह्याच्यात पण लिहिलं आहे पिझ्झा मिक्स आणि याच्यावर पण लिहिलं आहे पास्ता मिक्स. ॲक्च्युली याच्यात ते सगळं ते पास्तावालं आहे आणि याच्यात हे मुखवास. मुखवास टाकून दिला. चोनी, तुझ्या जेवणामध्ये मुखवास टाकून दिला. बाबा आहे, अंकलने, बाबा म्हणतोय. आता देख बनव, आई मला माझ्या हातात येते. हा, हे बरोबर आहे. टाका थोडं. बस नाही रे होता वाटतं. बस बस बस. चला त्याला मिक्स करा. ते इकडं आमचा काय प्रॉब्लेम चालू होती बघा. चष्मा लावून चाललंय तिचा कॅटवॉक. हिरोईन इकडं ये, इकी ये. दाखव तू नेखा, दाखव नेखा कसा आहे, दाखव. इकडं काय आमची पंचायत होते. अशा आहे नेखा. चल ईट करू आपण आता. चल ईट करू. छोनी, ए बेबी, काय करती हे बघ.
ओ वाव वाव, मी खात नाही पण मुलांसाठी काय काय करावं लागतं. डायनो, वाव डायनो कशा खालतं का? जुबुक जुबुक. तिला कसं दुपारी जर तिने प्रॉपर जेवण केलं ना मग ती रात्री एकदम व्यवस्थित झोपते. आणि छोनी, आणि आता तिला इथे नाही प्लास्टिक सापडून गेलं आहे तर ते काढण्यामध्ये ती बिझी आहे. म्हटलं त्याला तिचं स्केड्यूल डिस्टर्ब नाही करायचं, आपण तिच्या लेवलला येऊन जायचं. बेबी कशी झोपणार आता? चॅन चॅन. डायनोसॉर कशा पडतं ते अँड येस काय लोकांना वाटेल टी व्ही दाखवतात. ती ॲक्च्युली खूप कमी टी व्ही बघते बट थोडं जेवताना तिला आम्ही दाखवतो. खोटं नाही बोलणार पण आय गेस ऑप्शन नसतो यार. म्हणजे असं मला वाटतं कधी की तिच्या मागे तेवढं पुढं. आता बघा तुम्ही टी व्ही लावलेली बॅकग्राऊंडला चालू आहे पण तिचं इकडे खेळण्यात जास्त मन गुंतलेलं आहे. पण ते छोनी एक बाईट एनर्जी येईल दिलं पाडी बडं. पण ते तिला थोडं डिस्ट्रॅक्ट ठेवण्यासाठी अधूनमधून थोडंसं लावून द्यावं लागतं बॅकग्राऊंडला. म्हणजे ते बघता थोडंफार खात पण राहते ती. तर चला मी तिला संपवतो, खाऊ घालतो आणि नंतरचं मेन टास्क तरी म्हणणार मी पण वन ऑफ द डिफिकल्ट टास्क आहे तिला झोपे घालणं. ओके बेबी, किती एनर्जी आहे चोनीमध्ये. चोनी इज द स्ट्रॉंगेस्ट. चोनी स्ट्रॉंग कशी होते? चोनी ईट करते म्हणून. वाव, चोनी इज द स्ट्रॉंगेस्ट. बॉक्स चोनी, बॉक्स बूम. ओके छोनी आपण हाईड अँड सीक खेळू. हा ओके. हां आधी तू लपा, मी आईस क्लोज करतो. हां यू गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छोनी येऊ का? येऊ. चला मी शोधतो हां छोनीला. वे छोनी की पण नाही आहे. छोनी पिकाबू, आय सी यू. आता पापा लपतील. आता तू आईस क्लोज कर. पीप छोनी, पापा लपतील आता, तू आईस क्लोज कर. ए तिकडं नाही जाऊ, आता मी लपतो, तू मला शोधायला या. 1 2 3 बाय छोनी, मला शोध. छोनी पकडून घेतलं पापाला. छोनीने कशा पकडला का? अच्छा धप्पा. हां छोनी लपते आता. चला आम्ही हायडिंग सीक खेळू. मग ती तेव्हा संपूर्ण थकून जाईल ती आणि मी पण थकून जाईल, तेव्हा ती झोपेल. ठीक आहे छोनी. चला आता छोनी लपा, पापा शोधता. हां हाईड छोनी हाईड. तिथं नाही तिथं दिसते ना तुम्हाला दुसरीकडे. चला बाबा, हिला जरा एंटरटेन करावं लागेल, थकवावं लागेल, तेव्हा मग ती झोपेल चांगलं आणि तेव्हा मग माझी बाकीची कामं पण होतील. की बघा हात काढ. अशा हातमध्ये घे. हां ओ बापे. स्नोई. चला ऑल डन. चलो बेटा आता चला ब्रेड खायचा आता. छोनी चल पटकन बेटा, चल ब्रेड खायचा आता. चल छोनी काय केलं आपण? छोनीने काय केलं? छोनीने नाव करून घेतली कारण आम्ही चाललो घुमी म्हणून नाव. मम्मा आली नाही ग. मम्मा उद्या येणार आहे अजून. मम्मा एवढ्यात नाही आली. मामा आली. मामा आणि अर्जुन दादा आली. अर्जुन दादा आणि मामा येत आहे. मग आपण जाऊ घुमी. हा नानी झोपली अशी. चला छोनीला रेडी करतो आता आम्ही. छोनीला लेडी. हे बघा मी केलेत केस तिचे जेमतेम. ओके आय डोंट नो किती परफेक्ट आहेत पण ट्राय केलं मी माझ्या परीने. आता जरा पिऊकडनं शिकून घ्यावं लागेल थोडे अजून डिफरंट हेअरस्टाईल्स. हे संजू बाबा सारखे सोडलेत थोडे. इथं बो लावून दिला. हे थोडं यार गॅप राहून गेलं पण ठीक आहे आय गेस. पहिल्या ट्रायच्या मानाने इट्स गुड. छोनी कशी दिसते? फोटो छान फोटो घेतो पापा.
रेडी केलं तिला पूर्ण नाव करून एकदम. छोटी आमची रेडी आहे. आणि आता ॲक्च्युली दादा आणि अर्जुन येत आहेत. ते आले की आम्ही निघू मॉलला जाऊ फिरायला. हिला घेऊन जायचं आहे. बलून हो शांटा क्लॉज बलून देणार आहे. तिकडे जाऊ आपण शांटा क्लॉजकडे. हां ओके ओके छोनी ओके चलो. कोण आलं बघ छोनी. अर्जुन दादा अगं हाय तर मन ए हागी कर दादाला. दादाला दाखवते हागी. अरे चलो भाई दोन दादा आले. चला आता निघूया आपण लवकरच. वेलकम वेलकम अर्जुन माय दादा वेलकम. चलो कुडुक करके आवाज आया. थोडी क्या रे. फोन था बीच में शायद. छोनी काय तुला नो छोनी नाही होती. छोनी नो छोनी. हा बघा हा आणि हे दोघं मिळून नुसते. हा छोनी नाही. चला छोनी घुमी जाऊ. चला स्क्रीन क्रैक हो गई रे. हा डिस्प्ले केला. डिस्प्ले आता कोणी केलंय. कोणी तोडला. कोणी केलं. अर्जुन कोणी केलं. अर्जुन दादाने. चला लग्नाच्या घोड्यावर नाही सही तो अशाच घोड्यावरती. हे बघ जम्प माहिती आहे ना ते हर्डल्स ते देख. दाबलं पडत नाही हे पकड हे पकड. आम्हा नवरदेवाला थोडं शिकवून देतो. 3 2 1 गो. हो आता रे आता करणा गोड आले. हो गदडा. अरे हो भाई काय झालं. गोडार गदडा बाजार दिले. अरे इकडे घे ना. अरे आता वडला असा वडला. आता जम्प ले ले काय हो हा काय नवरदेव बनी आता लेणार रे. बाई काही कर रे. मन्नू आता यार मन्नू जीत गया. मन्नू जीत कसं होतं. आमचं चांगलं होतं. अच्छा झालं म्हणून मजा आहे ना. चला हे कुठे गेले यांना शोधा लवकर. पडते हे बघा. अर्जुन ते दफेल पाठी मागे फक्त लक्षात होत्या. बघा हे बघा हे लहान बाळ दोघं बघा हे. अगं ती सायकल केवढी तुम्ही दोघं केवढे. हा छोनी 12 वाजले बेटा. निन्नी करायची की नाही. कशा होता बेटा मग आजचा दिवस. मजा आली. मजा आली छोनीला पापासोबत. मजा आली पापासोबत. मजा आली पापासोबत. येस छोनीला खूप मजा आली. मला पण मजा आली. आणि आता उद्या मम्मा येणार आहे. ये पण स्नोई खूप चांगली राहिली. तर जूड माझ्या बाबा. आता याला झोपवतो. तेच एक नेक्स्ट टास्क आहे आजचा दिवसाचं सगळ्यात मोठं शेवटचा. आणि उद्या ते काय पिऊ 12 वाजेपर्यंत येऊन जाईल. सो नॉट अन इश्यू. तर आपण हा व्लॉग इथंच संपूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अँड जास्त काही बोलणार नाही. लेट्स एंड दिस व्लॉग हिअर. सबस्क्राईब करा प्लीज. जर तुम्हाला खरंच आजचा व्लॉग आवडला असेल ना मनापासून आवडला असेल ना सबस्क्राईब करून टाका. स्नोईसाठी सबस्क्राईब. स्नोई बाय बाय म्हणून दे बेटा. बाय बाय करून दे. बाय बाय. गुड नाईट. गुड नाइट. बाय बाय. गुड नाइट. इकडनं अब तुम आले हमारे वतन साथियों.